त्या रहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. मानव जन्मामध्ये आपलं मन हे निसर्गतः परिपूर्ण गुणवान बनत जाते, परंतु त्याला गुणवान बनवणं आपलं जागरूक लक्षण असणं आवश्यक आहे. परिपूर्ण गुणवान मनुष्य सर्वांग रूपानं होतो. प्रत्येक गुण त्याचा निसर्गतः पूर्णत्वाला जातो, तो परिपूर्ण बनतो. ही परिपूर्ण अवस्था म्हणजे पूर्ण बोधीच्या अंगाची 10 प्रकारची अवस्था आहे. हे 10 प्रकारच्या पूर्ण अवस्था आपल्यामध्ये भरत राहणं हे प्रत्येक व्यक्तीला फार मोठा या जन्माचा मिळणारा लाभ आहे. याकडे कुणी दुर्लक्ष करू नये, कारण हा लाभ पुन्हा मिळणार नाही. आपण गुणवान बनणं म्हणजे दुसऱ्याला गुणवान बनवण्याची आपण त्याला जाणीव करून देणं आणि आपला त्याच्यावरती सुगंध निर्माण करणं आहे. आपण एकदा गुणानं सुधारलो, गुणवान म्हणून जर आपण परिपूर्णत्वाला पोहोचलो, तर याचा परिणाम सर्व लोकांवर किती चांगला होईल. तर आपल्या अवतीभोवतीचे जवळचे लोक म्हणतील ना, काय हे माणूस किती गुणवान आहे, हा तर कोणतंच वाईट काम करताना दिसत नाही, कोणाला अभद्र बोलत नाही, कोणाला भांडणाचं काय बोलत नाही, कुणावर द्वेषाचं बोलत नाही, आग पाखडायचं बोलत नाही, आरोप प्रत्यारोप विसंगती अत्यंत गलिच्छ भाषा याच्या तोंडात कधी आम्ही पाहिली नाही. हा मनुष्य हत्या, चोरी, व्यभिचार, लबाडी, चाडी, चपाटी, दारू, मादक पेय, अनेक प्रकारचे लफडे यामधून हा कधी आम्ही वाहताना, लोळताना किंवा असा सैरावैरा पूर्ण बनताना पाहिला नाही. ही गुणवत्ता आपल्याला कोण देणार आहे? ही आपणच कमावली पाहिजे. आपण आपल्या मनानं ती जागवली पाहिजे. आपल्या मनानं ती वाढवत 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 परिपक्व आणि पूर्णत्वाला नेली पाहिजे. निसर्गतः प्रत्येक मनुष्य हा सर्व गुण संपन्न बनतो. हे बुद्ध धर्मानं सर्वांना दाखवून दिलेलं आहे. काय बुद्धाच्या काळात लोक बिघडलेले नव्हते का? काय बुद्धाच्या काळामध्ये लोक हत्यारी, हत्या करणारे, खून करणारे, जीव घेणारे, प्राणी हत्या करणारे नव्हते का? काय बुद्धकालीन लोक चोरी करणारे, चपाट्या करणारे, फसवणारे, लबाडी करणारे नव्हते का? काय बुद्धाच्या काळामध्ये स्त्रीच्या मागे सतत पळणारे, स्त्रीला वश करणारे, स्त्रीवर नजर ठेवणारे, स्त्रीला लक्ष देऊन तिच्यासोबत अतिप्रसंग करणारे, अनैतिक व्यभिचार करणारे नव्हते का? काय बुद्धाच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये पेटवापेटवी करणारे, या घराची आग त्या घरात नेऊन दोन्ही घराला आग लावायचं काम करणारे नव्हते का? या समाजाला त्या समाजाची आग लावायचं काम कोणी करत नव्हतं का? हे पण त्या काळात होतं. आणि मद्य पिण्याचा प्रकार हा कित्येक काळापासून चाललेला आहे.
सारं जग त्याच्यामध्ये बुडालेलं आहे, सारा समाज त्याच्यामध्ये खलास झालेला आहे, बर्बाद झालेला आहे. स्त्री, दारू, पत्ते, जुगार, रंडीबाजी या सर्व प्रकारच्या सवयी तत्कालीन समाजामध्ये पण होत्या, पण त्याच्यातूनही लोक बाहेर आली, बाजूला गेली, आपल्या खऱ्या मार्गानं गेली. आपला त्यांनी मार्ग सोडलाच नाही, आपल्या मार्गाला त्यांनी परिपूर्ण श्रद्धेनं स्वीकार करून त्याचं पालन करून त्याच्यावर अधिष्ठित लोक राहिलेली आहेत. म्हणजे धम्म मार्ग लोकांनी परिपूर्ण पालन केल्यामुळं त्यांचं मंगल झालेलं आहे. सुमन नावाचा माळी दररोज भगवान गौतम बुद्धाला 1 डालगे 2 डालगे त्यांच्या हातात फुलं देऊन दर्शन करत होता. आणि या विश्वामध्ये हे जे सत्य आहे की हे अनित्य आहे, हे भंगूर आहे, हे नश्वर आहे, हे नाशिवंत आहे. या देहापासून तर प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे. हे जसे मी आणलेले ताजे तवाने सुगंधित फुलं, अत्यंत सुंदर फुलं, कोमल कोमल फुलं, हे पण जसे सुकून जातात, कोमेजून जातात, नश्वर होतात, नाशिवंत होतात, असे प्रत्येक वस्तू आपल्या जवळची दूरची ही नाशिवंत आहे. आपला प्रिय अप्रिय नाशिवंत आहे, आपला आवडता नावडता नाशिवंत आहे. आपल्या रक्ताचा आणि कोणत्या रक्ताचा, दुसऱ्याच्या रक्ताचा हे नाशिवंत आहे. आपल्या समाजाचा, दुसऱ्या समाजाचा, आपल्या घराण्याचा, आपल्या नात्यातला, दुसऱ्या नात्यातला, दुसऱ्या समाजातला प्रत्येक आवडता प्रेमळ नाशिवंत आहे. आपलं हे शरीर पण नाशिवंत आहे. असं हे जगाचं सत्य त्या सुमन माळ्यानं पूर्ण जाणून त्याच्यात तो पकल्यामुळं तो दुःखमुक्त झाला. तर आज त्याचं नाव 2558 वर्षानंतर आपल्या पाली साहित्यानं सर्वांपर्यंत नेऊन पोहोचवलं. म्हणून पुष्पपूजा ही फार भारी पूजा आहे. ही पूजा आपण तळमळीनं, श्रद्धेनं, अत्यंत चिकाटीनं, अत्यंत शुद्ध हेतूनं आणि शुद्ध भावनेनं जसे जसे आपण प्रगल्भ करतो, जशी जशी आपण ती एकसारखी करतो, तर त्याचा एक ऐतिहासिक इतिहास बनवतो. त्याचा एक ऐतिहासिक इतिहास आपण रचत जातो. म्हणून हे काम करण्यासाठी मन मुख्य आहे. मनाची शुद्धी आवश्यक आहे. हे मनालाच अगोदर कळायला पाहिजे की मी पुष्प जमा करत 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 विहारापर्यंत जातो. हे शुद्ध मन, हे परिनिर्मळ मन, हे निष्पाप आणि निष्कलंक मन म्हणजे 7 शुद्धीपैकी एक मन आहे. 7 शुद्धी हे बुद्ध आहे. दृष्टी शुद्धी म्हणजे बुद्ध, चित्तशुद्धी म्हणजे बुद्ध, आणि आता आपण आज 3री शुद्धी पाहत आहोत. या शुद्धीला म्हणतात शीलशुद्धी. शीलशुद्धी ही सर्व शुद्धीला पूर्ण वाढवत नेते. जशी दृष्टी विशुद्धी परिपक्व बनली, जशी चित्तविशुद्धी परिपक्व बनली, तर या दोघांना सपोर्ट करणारी आणि आणखी परिशुद्ध बनायला मदत करणारी शील विशुद्धी आहे. शील विशुद्धी हा मानव जातीचा अलंकार आहे. स्त्रीचं मानसिक सौंदर्य हे शील आहे.
पुरुषाचं मानसिक पूर्ण मेकअप आपण त्याला म्हणतो पुरुषाचं लेणं हे शील आहे. एवढं लेणं आपण जर धारण करून जगलो तर कोणी आपल्याकडे असं बोट दाखवल का? आपण जर एवढ्या सुंदर शीलाच्या प्रसादनानं आपण नटून परिपूर्ण सजून जर जगलो तर आपल्यावर कोणी असा आक्षेप घेईल का? कोणी टीका करेल का? आणि जरी कोणी केली गैरसमज पद्धतीने किंवा संशयाने किंवा अनाडीपणानं तर त्याच्याकडे आपण उपेक्षा केली पाहिजे, दुर्लक्ष केलं पाहिजे. हे समाजातलं एक वाईट स्वभाव प्रवृत्ती असं म्हणून हा लोकधर्म आहे. कोणाला नावबोट ठेवायचं हे लोकांच्या मनाचा स्वभाव आहे. म्हणून शील विशुद्धी ही आपण वाढवत 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 गेलं पाहिजे जन्मभर. शील विशुद्धीवर मानव जन्माचा सर्वांग विकास अवलंबून आहे. किंबहुना शिलाशिवाय माणूस जगूच शकत नाही. केवळ पंचपक्वान्य खाऊन, केवळ शिरापुरी खाऊन, केवळ पुरणपोळ्या खाऊन किंवा स्वादिष्ट अन्न खाऊन शरीर जगते, मन जगू शकत नाही. मनाचं खरं खाद्य हे जसं परिशुद्ध शिलाला ठेवणं तसं परिशुद्ध समाधीला ठेवणं. मनाचं खरं प्रोटीन्स ज्याला आपण म्हणतो, मनाचं खरं विटॅमिन हे शिलासोबत समाधी अधिक आहे. या शिलाला वाढत वाढत गेलं की समाधी परिपक्वाने वाढत वाढत जाते. तर समाधीमध्ये जास्त जीवनसत्व मिळते. आपल्याला खऱ्या अर्थानं प्रोटीन्स मिळते. ते मनाचं प्रोटीन्स आहे. हे मनाचं खाद्य आहे. जे ध्यान जास्त करते त्याला जास्त मिळते. जे जास्त मिनिट बसते त्याला जास्त अशा प्रकारचा पॉवर मिळतो, अशा प्रकारची शक्ती मिळते. हे मानसिक खाद्य, हे मनाचं खाद्य दीर्घ काळ बसणाऱ्या माणसाला जास्त मिळते. आपल्या मनाला इतका लाभ होतो ध्यान साधना करता करता की पूर्ण मन आपलं बलवान बनते, निर्भय बनते, भयमुक्त बनते, चिंतामुक्त बनते, विकारमुक्त बनते, अप्रसन्न मुक्त बनते, असमाधान मुक्त बनते, उद्विग्न मुक्त बनते, नर्वस मुक्त बनते. सर्व विकार झडत झडत गळत गळत पडतात. पारिजातकाचे तुम्ही पानं पाहिले, पारिजातकाचे फुलं पाहिले की नाही तुम्ही? कसे सकाळी सकाळी पडून जातात. असं आपल्या चित्तामध्ये जसं दीर्घ काळपर्यंत, दीर्घ वेळपर्यंत, दीर्घ मिनिट, जास्तीत जास्त मिनिट, जास्तीत जास्त घंटे आपण ध्यान करत गेलो की आपल्या चित्तातले विकार पारिजातकाच्या फुलाप्रमाणे असे गळत 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 जातात. तर आपलं मन मोकळं मोकळं होते. आपलं डोकं असं मोकळं मोकळं होते. कोणतंही टेन्शन मनात येत नाही. टेन्शन मुक्त मानव जन्म होतो. हे टेन्शन मुक्त मानव जन्म म्हणजे धम्माचा प्रवास सुरू झालेला जन्म. म्हणून बुद्ध धम्म हे सर्व प्रकारच्या टेन्शन मुक्तीचा जीवन मार्ग आहे. केवळ बुद्धाने तो दाखवलेला आहे. म्हणून आपण आपल्या शिलाला परिशुद्ध करून या शिलाला डाग लागणार नाही. ज्याप्रमाणे आपल्या पांढऱ्या कपड्याला आपण डाग लागू देत नाही, त्याला डाग लागला तर लगेच आपण साबण लावून सर्फ सोडा लावून त्याला स्वच्छ करतो.
अशा प्रकारे आपण आपल्या शिलाला सदा सर्व काळ शेवटच्या श्वासापर्यंत पवित्र, निष्पाप, निष्कलंक ठेवलं पाहिजे. जेवढे महापुरुष, जेवढे युग पुरुष, जेवढे उद्धार करते, जेवढे समाज मूलभूत बदल करणारे, मूलभूत बदल करून समाजाला सुधारणारे जे होऊन गेले, त्यांच्या सर्वात मोठी गोष्ट बलवान होती ते म्हणजे शील. शीलामुळं त्यांचा जबरदस्त प्रभाव वर्तमान काळात प्रत्येक ठिकाणी पडत राहिला, वाढत गेला आणि लोक त्यांच्याकडे आकर्षिले गेले. त्यांनी कुणाची दमडी खाल्ली नाही कधी किंवा कुणालाही अपशब्द बोलली नाही. समाज तुटून जाईल, हा समाज त्या समाजाच्या विरोधात होईल असं कधी बोलली नाही. एवढं त्यांचं महासागरासारखं महाकारुण्य होतं. शिलामध्ये महाकारुण्य येते, शिलामध्ये मैत्री येते, शिलामध्ये तळमळ येते, शिलामध्ये सर्व प्रकारची उच्च गुणवत्ता येते, शिलामध्ये दान येते, शिलामध्ये विधायक दानाचं कर्म येते. आपण किती झटून, किती झिजून धम्माची सेवा करावी अशी मनात महत्वाकांक्षा जागते. म्हणून शील विशुद्धी सदा सर्व काळ आपण ठेवायला पाहिजे, बनवत राहायला पाहिजे. केवळ शील एकच नाही, केवळ पंचशीलच नाही, पंचशिलेसोबत अष्टशील आहे. पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टम्या आणि 2 चतुर्थी या दिवशी पण लोक भगवंताच्या काळामध्ये पालन करत होते. 6 दिवस लोक महिन्यात अष्टशिलेचं पालन करून अष्टशील शुद्ध ठेवत होते. 48 घंटे अष्टशिलेचं ते पालन करत होते. तसंच दशशील आहे. दशशील पालन करता आलं कधी कधी तर सर्वांसाठी आहे, विशेषतः सामनेर आणि सामनेरीसाठी आहे. आमच्या मुळाव्याला आजही 5व्या वर्गापासून तर 12वी पर्यंत सामनेरी बनवून आम्ही त्यांना फ्री शिक्षण देतो. त्यामुळं त्यांचा नैतिक दर्जा, त्यांचा बौद्धिक दर्जा, त्यांचा उपजत विकसित होणाऱ्या सर्व गुणवत्तेचा दर्जा हा फार मोठा वाढत जातो. तर श्रावस्तीला महिला वर्ग 20, 30, 40 किंवा 10-15 असा महिला वर्ग तिथं पोचतो. डोक्याचं मुंडन करून तिथं ते ध्यान करतात. 1 महिनाभर, 15 दिवस, 10 दिवस असा पण तिथे कॅम्प होतो. महिलांचा सामनेर ट्रेनिंग कॅम्प चालतो. या दरम्यान 10 शिलाचं पालन करावं, एकांतामध्ये 10 शील पालन करावं. डोक्याचं मुंडन करून, अंगावर काशाय पीत वस्त्र धारण करून आपण शिलाचं पालन करून अनुभव घ्यावा की त्याग आणि त्यागाचं किती महानपण आहे. तसंच शील प्रत्यय संवरशील आहे. 4 प्रकारचे प्रत्यय संवरशील आहे. तसेच इंद्रिय संवरशील आहे, परिशुद्ध इंद्रिय संवरशील आहे. आपले इंद्रिय, चक्षु इंद्रिय, श्रोत इंद्रिय, घाण इंद्रिय, जिव्हा इंद्रिय, शरीर इंद्रिय, मन इंद्रिय याला परिपूर्ण संयमित करून परिशुद्ध केलं पाहिजे. यामुळं मोठं फळ मिळते. इंद्रिय जनावराप्रमाणे असं वाह्यात ठेवू नये कधी. संपूर्ण आपल्या ताब्यामध्ये इंद्रिय राहिले पाहिजे. हे भगवान बुद्धानं इंद्रिय परिशुद्धीशील शिकवलेलं आहे. प्रातिमोक्षशील आहे. जे भिक्खू प्रातिमोक्षशील पालन करतात
ते 227 शिलाचं पालन करतात. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काळ परत्वे छोटे मोठे नियम भिक्खू संघानं हे आपण आदला बदल केलं पाहिजे, त्याच्यात कमी जास्त फेरफार केलं पाहिजे. मुख्य भिक्खू शिलाचे नियम ठेवले पाहिजे. त्याशिवाय भिक्खुनीचे शील आहे 311. भिक्खुनीला जास्त शील दिलेले आहेत. अशा प्रकारे शिलाचे अनेक प्रकार आहेत की जे पालन केल्यामुळं त्याचं तेवढं आपल्याला फळ मिळते. शील एक बुद्ध आहे. शील एक परिपूर्ण बुद्ध आहे आणि तो जर तुम्ही सांभाळला तर बुद्ध तुमचं रक्षण करते. शील रक्षति इति धम्मचारी, बुद्ध रक्षति इति धम्मचारी. जितकं शील पालन करू तितका जास्त बुद्ध आपलं रक्षण करते. कारण शील म्हणजे बुद्ध, शील म्हणजे धन, आणि धन जर आपण जपलं तर ते आपल्याला मदत करणार नाही का? हे शिलाचं धन. म्हणून आपण शिलाला जास्त महत्त्व देऊन सदा सर्व काळ शेवटच्या श्वासापर्यंत शिलाला मजबूत करावं, शिलाला निर्मळ ठेवावं, शिलाला निष्कलंक ठेवावं. सर्वांत मंगल हो. मंगल मैत्री. वनवड्डको बलवड्डको धनवड्डको यशवड्डको त्यागवड्डको महत्वाकांक्षावड्डको ज्ञानवड्डको वीर्यवड्डको पय्यावड्डको देशं सच्चेन शीलेन कान्तिमेत बलेन च तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि